नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेदिवस रंगत असताना कोल्हापूरच्या राजकारणात सोमवारी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. निवडणुकीच्या मैदानात एकमेकाविरोधात शड्डू ठोकणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील हे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले. मात्र या भेटीपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरली ती दोघांमधील रंगलेली प्रदीर्घ चर्चा आणि त्यानंतर मिश्किल टोलबाजी. राजकीय दृष्ट्या पाहिल्यास ही केवळ औपचारिक भेट नव्हती, कारण एका बाजूला महायुतीच्या बळावर गोकुळमध्ये सत्ता टिकवण्याचा निर्धार असलेले हसन मुश्रीफ आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजश्री शाहू समविचारी आघाडीच्या माध्यमातून पर्यायी ताकद उभी करण्याचा प्रयत्न करणारे सतेज पाटील आहेत. त्यामुळे या दोघांची व्यासपीठावरील चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होतीच. याचवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर केलेली मिश्किल टिप्पणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. सतेज पाटलांना बरीच कामं आहेत, त्यांना मोर्चे काढायचे आहेत, संघर्ष करायचा आहे आणि अनेकांना विश्वासात घ्यायचं आहे, तरीही ते वेळेत कार्यक्रमाला आले असं म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. वरवर पाहता हा विनोद वाटत असला तरी त्यामागे विरोधकांच्या राजकीय हालचालीवर भाष्य असल्याची चर्चा रंगली. मात्र सतेज पाटील यांनीही यावर सूचक प्रत्युत्तर देत सुरुवात पालकमंत्री आबिटकर आणि तुमच्यापासूनच करतोय असं विधान केलं आणि या एका वाक्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळालं. गोकुळच्या निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार, कोण कोणाला विश्वासात घेणार आणि कोणती नवी समीकरणं आकार घेणार याबाबत नव्या चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांनी अलीकडेच महायुतीत समाधानकारक जागा न मिळाल्यास सतेज पाटील दूरचे नाहीत असे संकेत दिले होते. त्याचवेळी त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकाही केली होती. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणात पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का, हा प्रश्न आता अधिकच गडद होताना दिसत आहे. राजकारणात कधी कधी मोठे निर्णय पत्रकार परिषदेत होत नाहीत, तर अशा एखाद्या व्यासपीठावरील काही मिनिटांच्या चर्चेत त्यांची बीजे रोवली जातात असं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील या भेटीकडे केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून पाहणं कठीण आहे. गोकुळच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असताना व्यासपीठावरील हसरे चेहरे, मिश्किल टोले आणि कानगोष्टी यामागे नेमकं कोणतं राजकीय गणित दडलंय याचं उत्तर येणारे काही दिवसच देणार आहेत. व्यासपीठावरचा हा संवाद केवळ शिष्टाचार होता की गोकुळच्या राजकारणातील नव्या समीकरणांची नांदी, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.